फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. मी आहे स्नेहल. खूप दिवसातून मी ब्लॉग घेऊन येत आहे कारण आमच्या शॉपमुळे मला जास्त ब्लॉग बनवायला नाही जमत. तर आता आम्ही चाललो आहे फिरायला. आम्ही चाललो आहे कुठे सांगू? महाबळेश्वरला आम्ही फिरायला चाललो आहे. यावेळेस जवळच चाललो आहे. मागच्या वेळेस आम्ही मनालीला गेलो, गोव्याला गेलो, पण आता यावेळेस आम्ही छोटीच ट्रिप करतो आहे. पण महाबळेश्वरला जाण्यासाठी आमचे 2 रिझन आहेत. एक तर आमची उद्या ॲनिव्हर्सरी आहे, हा एक ठीक आहे कॉमन रिझन आहे. दुसरा रिझन महत्त्वाचा आहे, तो आहे जेव्हा आम्ही महाबळेश्वरला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी प्रेग्नेंट होती. माझी सानूला आम्ही सांगितलेलं की तू पण आमच्यासोबत होती महाबळेश्वरला. तर तिला विश्वास बसत नाही आहे की ती आमच्यासोबत होती असून. ती आमच्याकडे फोटो मागते. आता तिला विश्वास बसत नाही, तर त्यामुळे तिला परत महाबळेश्वर दाखवण्यासाठी खास तिच्यासाठी आम्हाला महाबळेश्वरला जावं लागतंय. आणि आम्ही खूप दिवस झाले, आता 8-9 वर्ष झाली म्हणजे आम्ही महाबळेश्वरला नाही गेलो. त्यामुळं एक सानूचं कारण आणि परत जुन्या आठवणी ताजा करण्यासाठी महाबळेश्वर छोटीशी ट्रिप प्लॅन करतो. तर म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग पण नाही बनवला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आमच्या आठवणी ताजा होतील, तुमच्यासोबत शेअर पण होतील. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर आम्ही आता महाबळेश्वरला, आता आम्ही बदलापूरहून निघालो आहे. तर आता 4 वाजलेले, आम्ही लेट निघालो. ॲक्च्युली यांच्या फ्रेंडचं लग्न होतं, तर ते अटेंड करून आता आम्ही निघालो आहे. आणि आता पुढे आम्ही आता पुण्याला जाणार आहोत. आज पुण्याला स्टे करणार आहे आणि मग उद्या पुण्याहून आम्ही महाबळेश्वरला जाणार. मग आता पुण्यापर्यंत आपण बघूया काय काय मजा करते, कुठे जाते. चला पुढे तुम्हाला पण दाखवू. मोबाईल बघून झाल्यानंतर आमची सानू गाणं म्हणत होती. तुम्हालाही कळलेच की कोणते गाणं म्हणते, तर कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर आम्ही पिला थोडा संध्याकाळचा मस्त गरमागरम चहा. One hour later. आमच्या सानूला फक्त घरूनच तिला खूप फिरायचं असतं, पण गाडीत बसलो की तिला सानू फक्त झोपायचं असतं. पूर्ण वेळ तिला गाडीत झोपायचं असतं. जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत तिला झोपायचं असतं. फक्त घरूनच चला फिरायला चालू असतं, हो ना सानू? तर आपल्याला इथे ट्रॅफिक पण खूप लागले. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सानूची झोप झाली आहे. आता ती थोडंसं बाहेर बघेल. आमच्या बोलण्यामुळे तिला गाडीत थोडं ओरडावंच लागतं. हे आता आम्ही पुण्यामध्ये एंटर केलं आहे. हॅलो फ्रेंड्स, फायनली आपण पुण्यामध्ये एंटर केलं आहे. बघा हे रूम आहे, इथे रूम घेतले. काय आपण रूममध्ये जाऊ. सो फायनली गाईज आता आपण रूममध्ये आलो. खूप थकलो आपण रूममध्ये. वेलकम टू पुणे रूम. गप्या
फायनली रूममध्ये आलो आहे. तर आता फ्रेश होतो आम्ही आणि मग बाहेर जेवायला जाऊया. भेटूया जेवायच्या टेबलवर. काहीच आता आपण फ्रेश होऊन निघालो आहे. बाहेर जाऊया आपण जेवायला. तिथे जेवायसाठी कुठे छान मिळतं आहे हॉटेल ते आपण आता बघूया. हे हॉटेल पण आम्हाला छान मिळाले. पुणे प्राईड. हे आम्हाला बाणेर रोड लागतो तिथेच आहे, हायवेलाच आहे म्हणजे पुणे प्राईड. खूप सुंदर हॉटेल आहे, छान आहे. तर चला आता आपण जेवायला जाऊया. कुठे चाललं आता आपण जेवायला? चूल मटण यांनी ठरवून ठेवलं वाटतं. तर चूल मटणला जाऊया. बघू आता तिथे कसं आहे आणि टेस्ट कशी आहे. फ्रेंड्स, आपण चूल मटण या हॉटेलमध्ये तर आपण आलो आहोत. पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. वेटिंग सांगितलं आहे 20 ते 25 मिनटं. म्हणजे गाडी व्यवस्थित ट्रॅकवर तर आलो आहे आता. बाकी टेस्ट मॅटर करते. आता जेव्हा बसू तेव्हा आपण टेस्ट पण बघूया कशी ती तर छान. आता आम्ही आलो आहे आणि चूल मटणची थाळी पण आली. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी थाळी दाखवते काय काय त्याच्यामध्ये. तर ही आहे चूल मटणची मटण थाळी. तर हे आहे सुकट मटण, रस्सा, सूप, सोलकढी, खिमा आणि गुलाबजाम आणि भाकरे. तर अशी थाळी होती. आम्ही ते दोघांनी पण स्पेशल मटण थाळी मागवली होती इथे. तर आता आपण ट्राय करूया. भाकरी तशी नाही खायची, नेहमी चुरूनच खायची मटण चिकन सोबत. भाकरी म्हटली की चुरूनच छान वाटते. तर टेस्ट छान आहे. तिखट पण नाही, म्हणजे बॅलन्स आहे तिखट. छान आहे टेस्ट. फ्रेंड्स, आपण मटण ट्राय करूया. फ्राय पण खूप छान आहे. सोलकढी ट्राय करू. सोलकढी पण खूप छान आहे. आपण खिमा आणि सूप यांना विचार दाखव पहिले. खिमा आणि सूप कसे? खिमा मस्त, जास्त तिखट नाही. सूप पण मस्त. तर फ्रेंड, आता मी भूक पण खूप लागली. मटण थाळी आता आम्ही एन्जॉय करतो. भेटूया जेवणानंतर. काहीच जेवण तर झाले. खरंच खूप सुंदर जेवण होतं. म्हणजे आम्हाला तिघांना भूक पण खूप लागली होती. तर त्या भुकेमुळे सुंदर वाटलं की काय माहिती नाही, पण खरंच टेस्ट खूप छान होती. पोटभर जेवलो. आता विचार चालला आहे की पुण्याची सुजाता मस्तानी खायला जाण्याचं. आता बघू, थोडं आता फिरतो इथे आणि मग मस्तानी खायला जाऊया. मस्तानी कशी आपण ते पण बघूया. तशी पोटात जागा नाही आहे. तरी आम्ही खाणार आहे. अगदी जागा नसली तर मग आम्ही ते उद्यावर ठेवू, पण जाऊन तर बघू. त्यामुळे आता आपण जाऊन बघूया. मग घेतलीच तर तुम्हाला टेस्ट सांगतो. फ्रेंड्स, चूल मटणपासून सुजाता मस्तानीला अर्धा तास लागला आम्हाला यायला. त्यामुळे थोडंसं जिरलं आहे आमचं. आता आम्ही गाडी पार्क करून इथे असं मार्केट आहे, त्यामुळे आता आम्ही असं सदाशिवपेठ चालतोय. सदाशिवपेठमध्ये आता आहोत.
तर थोडं अजून चालतो आम्ही आता सुजाता मस्तानीपर्यंत आणि खूप छान वाटतंय म्हणजे मस्त आहे, थोडं मस्त आहे. आम्ही सुजाता मस्तानी घेतली आहे ती आता ट्राय करतो. खूप गर्दी होती तिथे त्यामुळे मी बोलू नाही शकली, माझा आवाजही तुम्हाला आला नसता. आम्ही मस्तानी घेऊन थोडं साईडला आले, तिथे मस्त बसलो आता. आता आपण ट्राय करूया टेस्ट कशी आहे. कशी आहे सांगा, कशी आहे. हा रिव्ह्यू सानू आणि पुष्पा देतात. छान आहे, मस्त आहे. छान आहे. खूप ड्रायफ्रूट्स होती. दिसायला पण छान आहे आणि टेस्ट पण खूप छान. म्हणजे तुम्ही समजा जर पुण्याला आला तर तुम्ही ट्राय करू शकता, चांगली टेस्ट आहे याची. डन करू. हां, डन. ठीक आहे, आता आम्ही मस्तानी एन्जॉय करतो. त्यानंतर रूमवरच जाणार आहे. पण ठीक आहे, बघतो. फायनली फ्रेंड्स, आता आम्ही रूममध्ये आलो आहे. आता थकलो आहे, खूप आराम करतो. छान वाटलं पुन्हा फिरायला. आणि संध्याकाळचं आम्ही जे चाललो सदाशिव पेठेतून, तिथे पण खूप गर्दी होती संध्याकाळची. खूप छान वाटलं. मजा पण आली. मस्तानी खाऊन पण छान वाटलं. मजा पण आली. आता मजा पण आली. आता आम्ही रूमवर आलो, आता झोपतो. उद्या सकाळी आपण महाबळेश्वरला जायला निघणार आहोत. तर मग आता आजचा व्लॉग आपण इथेच संपवू. मुंबई टू पुणे छोटासा व्लॉग होता. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गुड नाईट, बाय.